सुजीत सिन्हा। हाँ भैया हम हैं। बहुतेक या बिहारीला जागा मिळणार। ते कसं काय? हाँ शत्रुघ्न सिन्हाच्या गावचा है ना। हाँ बुड़बक साला पूछता है शादी की होगा नहीं। शादी करना होता तो हम अपने गांव में होते। हाँ। यहाँ क्या करने आते? तुम लोगों को नौकरी करना है तो करो, हम तो चले अपने गांव। हाँ काय हो, तुम्हाला बायको आहे काय? आहे ना, अख्खीची अख्खी बायको आहे। डोळे पण सरळ आहेत, दोन्ही डोळे आहे। महेश भट। हाँ भट। चल हट। क्या? जा 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 बाबा जा जा जा। सतरा घालून आलं, कोण नोकरी देणार याला? काय हो? तुमचं मॅरेज लव्ह मॅरेज की प्रपोज हो? दोन्ही। ते कसं काय? मुद्दामून दोन्ही करून ठेवली। आतल्या झेंड्याला जी आवडेल ती ठेवायची, दुसरीला काडी मोड देऊन टाकायचं आहे की नाही? गांडो सालो अंदर गांडो बेसोले छे, તમને बनवाનું છે તો જાઓ જાઓ અંદર જાઓ, હું ચાલू। या भावनगरीचा लंबा गटे कसा काय झाला? यश चोप्रा। अरे बापरे, कोबरा। गपरा। हा नोकरी मागायला चाललाय की आखाड्यात चाललाय तेच कळत नाही। इतकी वर्ष नोकरीचा कसा काय राहिला? मला वाटतं ही नोकरी तुम्हालाच मिळणार। अहो मिळालंच पाहिजे। अहो त्याशिवाय सुमाशी लग्न कसं करणार? काय हो, तिसरं लग्न? म्हणजे मी 3000 लग्न करीन। 3000 करा करा। डोळे सरळ झाले की तुमचे? नाही। पागल ओ पागल, पूरा पागल आदमी। क्या हो गया चोपड़ा साहब? होना की है साला, मेरा बात चल रहा ना तो मैं तो सीख कबाब बना के पराठे देना खा जाऊं। हो तेरा कन्न साला। अरे परोठा खायला गेला बहुतेक। अहो तुम्ही बसा इथं, मी जाऊन येतो। असं काय करताय? आता तुमचा नंबर आहे ना? नाही नाही, तुम्ही बसा, मला तुमच्याशिवाय होत नाही हो। पण माझं ऐका, माझं ऐका। जोशी एकीकडे सुव्यवस्था बघायला गेले। गेले का ते? चंदू चिंचाळकर। मीच। तुम्ही? वाह, लास्ट नंबर, लक्की नंबर। लास्ट नंबर। पांडुरंगा वाचव रे बाबा। मे आय कमिंग सर? कम इन। थँक्यू सर। थँक्यू कशाला? पत्र पाठवून आम्ही तुम्हाला बोलवलं इंटरव्ह्यू साठी, थँक्यू कशाला फुकटचं? सॉरी। सॉरी कशाला? सॉरी असू द्या सर। कसा? केशव जोशी ते बाहेर गेलेत, 2 मिनिटासाठी घरी जाऊन येतो म्हणाले। त्यांना घरचीच सवय आहे, काही लोकांना सवय असतात। अहो मी इथंच आहे। चंदू चिंचाळकर, वय 27, शिक्षण B.Com। या अर्जासोबत जे सर्टिफिकेट जोडलेलं आहे ते काय ह्याच्यामध्ये करण्याचं सर्टिफिकेट आहे? नाही B.Com चं आहे। म्हणजे मला माहिती आहे तेच परत परत काय सांगताय? लग्न झालंय? लग्न कुणाचं? आपलं? आपलं नव्हे तुमचं, आणि तेही एका बाईशी झालंय। नसेल तर उठा उठा। नसेल कसं? झालं असेल, आणि झालं असेल तर नसेल कसं? म्हणजे झालंय म्हणजे त्याचं काय आहे, झालं नसेल तर ते झालं पाहिजे ना, आणि झालं असेल तर ते झालं पाहिजे, नसेल झालं तरी। तेच म्हणत होतो मी। आय मीन माझ्या आधी जे बाहेर गेले ना ते म्हणत होते। हे लग्न झालंय काय? थँक्यू साहेब। लग्न? अरे कमाल आहे, काय प्रॅक्टिस करावी लागली असेल साहेब तुम्हाला। ग्लास संपला की परत वर, ग्लास भरला की परत वर। गेट आउट। काय म्हणून गेट आउट? माझं लग्न झालं असतं ना फुकटच्या फुकट, मी काय म्हणून गेट आउट? साहेब हा माझ्यावर अन्याय होतोय। म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे? झालं म्हणजे काय? झालं ना, लहानपणीच झालंय, ते आपल्या पाळण्यातच झालंय। प्रपोज की लव्ह मॅरेज? पाळण्यात असताना लव करण्याचा काय अनुभव नव्हता, तुमचा काय अनुभव? लव की प्रपोज तेवढं सांग। प्रपोज लहानपणी पाळण्यात असताना माझ्या आई वडिलांनी मला न विचारता माझं लग्न ठरवून टाकलं। म्हणजे तुम्हाला न विचारता तुमचं लग्न ठरवणारे तुमचे आई वडील मूर्ख? काय 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 कायच्या काय? आई वडील मूर्ख? काय 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 सांगू? आधी गेले त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला नव्हता काय, त्यामुळे मला उत्तर माहित नाही। गेट आउट। आई बाप मूर्ख काय? अहो पण मी कुठे म्हटलं की ते मूर्ख होते म्हणून? माझे आई बाप म्हणजे देव माणसं हो।
मातृ पितृ देवो भवा, देव माणसं देवाकडे गेली, इकडे कशाला राहतील? असा आदर पाहिजे आई बापाबद्दल. तुझा विचार करायला हरकत नाही. थँक्यू सर. मी अजून नोकरी दिलेली नाहीये, पण पाळण्यातलं लग्न म्हणजे द्यावी लागेल. अहो तुम्ही देऊन तर बघा. मी तुला चुप. त्याआधी तुझी बायको मला बघावी लागेल. हो ते झालं. काय नोकरी मिळवण्याकरता लोक काय वाटेल ते दाखवतात, काय खापा मारतात. नाही साहेब, अहो मी तसला माणूस नाही हो. अहो माझं खरंच लग्न झालंय. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तुम्ही वर जाऊन आई वडिलांना काय विचारत? वर जाऊन त्यांना विचारण्यापेक्षा तुझ्या बायकोला इथे विचारणं सोपं पडेल. म्हणजे तुम्ही माझ्या घरी येणार की काय? नाही, तुझी बायको इथं ऑफिस मध्ये येईल. हीच आमची पद्धत आहे. अपॉइंटमेंट लेटर द्यायचं ते उमेदवाराच्या बायकोच्या हातात द्यायचं. ते बरं झालं. ऑफिस, माझ्या बायकोला ऑफिसची अलर्जी आहे, ती ऑफिस मध्ये येऊ शकणार नाही. हो, मग तू सुद्धा घरीच बस. हट. उद्या बायकोला ऑफिस मध्ये घेऊन यायचं, नाही तर नोकरी हातातून गेली. काकूची साडी पण घट सुटतच नाही. अहो अहो तुम्हाला नाही हो, तो माझा मालक आहे ना प्रतापराव पाटील, त्याला. बरोबर आहे, तो मालक आहे, तो काय वाटेल नाही सांगेल तुला. उद्या सांगेल जांग्यावर आणि टायवर ऑफिसला ये, जायला पाहिजे. जाईन, कारण ते दुकानात विकत मिळतं ना. अयो, बायको बाजारात विकत नाही का मिळत? भाड्याने सुद्धा नाही मिळत हो. हे साधं कळत नाही त्या भाड्याला, पाटलाला. आयडिया काय? चंद्या, भाड्याने भाड्याने इन्स्टॉलमेंट वर सायकल घेऊया. तुला सुमा हवे ना? द्या ना. धीर धर. हे बघ, आता तुला सुमाला इन्स्टॉलमेंट देणं परवडणार नाही, पण उद्या तुझा पगार 3,000च्या वर गेला की तिला वर्षभराचा फुल पेमेंट करून टाकूया. काका हा. मला आज कळलं काय 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 तुमचे केस एवढे मागे का गेले. का? कारण तुमच्या मेंदूला लकवा झालाय, लकवा. अरे गाढवा, प्रयत्न करायला काय हरकत आहे, मी काय म्हणतो. सांगताय तुम्ही काका? हे बघ, मी पटव का तिला? आणि नाही पटली तर खा काकूच्या शिव्या. पायताना खा, रस्त्यावर फेकून देईल काकू. मग आपण हाय दोघे चप्पाच्या ठेल्यासमोर भीक मागतोय. कसे? असे हे बघा. एक पैसा दे दे बाबा, मेरे काका को पैसा. चांगली आहे. भीक मागायची ना. भीक मागायची नाही बाबा. मग? चंपा चिखले चांद्या, चंपा चिखले. चिखले हे बहुतेक मला चिखलात पाडणार. दुपारी घाल, हाताला लागेल तितकी. चंपा, कामाचं काय करतेस? मी असली खोटी कामं आजपर्यंत कधी केली नाहीत काका. तसं नाही ग चंपा, आपल्या चंदूसाठी. कोण आपला कोण परका हे कसं कळणार काका? आपण आपलं कौतुकानं काच चुना लावून पान तयार करतो आणि खाणारा सगळे एकत्र खाऊन पान थुकून मोकळा होतो. तू पानाबद्दल बोलतेस का चंदू बद्दल? सगळ्या जगाबद्दल बोलते मी. नाही, पण आपला चंदू तसा नाही. नाही ना? मग त्या घोड्याला स्वतःच्या तोंडाने येऊन सांगायला काय लाज वाटत होती? तुला त्याचा स्वभाव माहितीच आहे, पण तू तयार आहेस ना? आता नाही म्हणून कसं चालेल काका? हे नाटक केल्याशिवाय चंदूला नोकरी कशी मिळणार? आणि तुम्हीच म्हणाला होता, चांगली नोकरी मिळाल्याशिवाय त्याचं सपन पुरं नाही होणार. हो, ते तर आहेच. सांगा त्याला, मी हे नाटक करायला तयार आहे. साहेब, गाडी तयार आहे. दर श्राद्धाला आणि वाढदिवसाला तिच्या फोटो समोर अशी डोळ्यातून टिप काढून आता काय उपयोग? 7 वर्षापूर्वी तिचा हा स्वाभिमान असा आडवा आला नसता तर आज ही वेळ कदाचित नसती आली नारबा. तुमचीच लेख ती नाही, ती नाहीच आली परत. चल. काय पठाण चाललंय. चिकन्या? हेच ऑफिस का हो, तुझं? हो. हे बघ, मी ते नोकरी मिळवायला आलोय, गमवायला नाही. जरा सांभाळून. तू मला जास्त शिकवायला लागला तर ही मी चालले. आग नाही नाही, चल चल माझी आई, चल. आडला हरी गाडवाचे पाय धरी. चल 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 बाबा. कुठं आहे तुझा साहेब? तिकडे 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 कुठं? तिकडे तिकडे. हम्म. सावकाश जा रे बाप. बायको आहे, बायको बायको. तिकडे कुठे झाली? इकडे 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 इकडे. इथं? हा? कोण पाहिजे? हा कोण? हा शिपाई आहे ग. मला साहेबांना भेटायचं. नाही, डायरेक्ट भेटता येणार नाही. अरे साहेब, तुम्हीच का ते प्रतापराव पाटील? हा, पण तुम्ही कोण आणि आत कशा काय आलात? काय ते अडाणी मी चंपा यांची बायको. बसू. हा, बसा.
ए बस की अहो, बसतो ना. अहो, ओळखलं का मला? मी चंदू चिंचाळकर. काल मी इंटरव्ह्यूला आलो का होतो. तुम्ही म्हणलात की तुम्हाला यांची बायको पाहिजे या पाहून ही मी तुमच्या समोर आहे हा नीट दिसत नसेल तर खुर्चीवर उभी राहू का हा हा नको 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 बस 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 साहेब ते वरनं चांगले सज्जन वाटतं साहेब तुम्ही आणि हे असलं शोभतं का तुम्हाला बघ, तू तुम्हाला हो तू खेळायचा असेल तर बाहेर जाऊन खेळा हे बाप त्याआधी तुम्ही मला पाहून घ्या आणि पसंत पडले तर सांगा मला काय हो नवऱ्याच्या नोकरीचं लेटर बायकोच्या हातात द्यायची ही पद्धत ठाण्याची का येरवड्याची तुम्हाला माणसाची कामं बघायची का त्यांच्या बायकाचे थोबाड एक लक्षात ठेवा साहेब आम्ही गरीब असलो तरी आमचा सुद्धा काही स्वाभिमान आहे पैसा ही आमची गरज असली तरी आमची कामं पैशानी मोजत नाही आम्ही म्हणूनच पगार किती असू दे आमचा स्वाभिमानच आम्हाला प्रामाणिक बनवतो बाई जरा गप्प बस माफ करा हा, साहेब मी तुम्हाला म्हटलं नव्हतं हिला ऑफिसची अलर्जी आहे अशीच मध्ये मध्ये अटॅक येत राहतात जरा गप्प बस. म्हणत तिला हा बोल का पोरी तुझं चालू दे बिंदास फर्स्ट क्लास पैकी मला धाड्यावर धर छाप चांगल्यापैकी एकदम म्हणजे साहेब तुम्हाला दमबाजीचा राग नाही आला राग छे आज मला खूप बरं वाटतंय बरं वाटतंय आज एका पोरीमध्ये तरी मराठी पाणी पाहायला मिळालं आजपर्यंत एवढ्या पोरींनी आपापल्या नवऱ्याची अपॉइंटमेंट लेटर्स नेली पण सगळ्या पोरी मिळमिळीत टकाट. हा, हा. कळकट म्हणजे काय साहेब बाहेर नोकरीचा किती प्रॉब्लेम आहे ठाऊक आहे तुम्हाला तुम्ही इथं आरामात एअर कंडिशन रूम मध्ये बसून सोडताय ऑर्डरी आणि बाहेर लोक गातात घाम आता हा माझा नवरा नमस्कार नवराच ना हो ना म्हणजे काय नवरा अटॅक अटॅक रिकाम असून गुदामात फक्त 500 रुपयावर काम करतो 500च ना 20 पैसे रेव्हेन्यू स्टॅम्पचे कापून घेतात आता बोला 499 रुपये 80 पैशात आम्ही घर कसं चालवायचं हो ना. तुम्ही तरी चालवाल का बोला ना बोला द्या उत्तर नाही बुवा उत्तर नाही नाही ना उत्तर नाही ना मग उत्तर नाही असे प्रश्न विचारायचेच कशाला बंद करून टाका तुमची रानटी पद्धत अहो सरळ लग्नाचं सर्टिफिकेटच मागा की दुसऱ्यांच्याकडे चुप आहे, चुप चुप पोरी लग्नाची खोटी सर्टिफिकेट देतात लोक आणि उद्या कुणी खोटी बायको दाखवली तर मग आता खोटी बायको खोटी खोटी चंपी बायको हा, हे तुझं बरोबर आहे बायको कोणी आपली खोटी कशी काय दाखवेल हे बरोबर आहे आता माझंच उदाहरण घ्या घ्या ना मी यांची खरी बायको कशावरून पटत नाही म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालत नाही बघा चुप 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 साहेबाला खरंच खोटं खरं वाटत चुप आहे, चुप. त्या पोरीचं बरोबर आहे तू त्या पोरीचा नवरा आहेस याला पुरावा काय बरोबर आहे ना बरोबर असा पुरावा मागा की काय द्या ना पुरावा आता पुरावा आता गडावा सगळी माती करून टाकली चुप आहे चुप पोरी माझी खात्री आहे की हा जो नवराच असला पाहिजे हा. म्हणजे आहेच थँक्यू साहेब आता ते तेवढं अपॉइंटमेंट लेटर देऊन टाका ना म्हणजे हा, आता तुला नोकरी द्यायला काहीच हरकत नाही हे, थँक्यू साहेब Welcome. चलूट येतो साहेब